जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2025च्या परीक्षाबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 1 मार्च 2025 पर्यंत कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झाले, त्यानंतर बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरू होणार आहे, परीक्षेचे हॉल तिकीट कधी येणार आहे, परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर अपार आय-डी काय आहे, फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला टाकावे का, या सर्व संबंधात आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यामुळं कोणताही मनामध्ये प्रश्न विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मगच तुमच्या मनातले प्रश्न चॅट बॉक्समध्ये विचारा, तरच तुम्हाला बाकीची माहिती समजेल. तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरुवात झालेले आहे. तर याकरता आपण इथे या ठिकाणी चेक करू शकता की विद्यापीठाच्या जिथे एक्झामचं पोर्टल आहे त्या ठिकाणातून तुम्हाला दिसून येईल की आज दिनांक 1 मार्च 2025 पर्यंत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 2019 क्रेडिट पॅटर्नचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग एक्झामचे परीक्षा फॉर्म सुरुवात झालेले आहे. त्यामध्ये बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, नंतर बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, बी-सी-ए सायन्स, नंतर बी-एस-सी ॲनिमेशन, बी-एस-सी बायोटेक, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर बी-एस-सी ॲनिमेशन पण सांगितलं आणि बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स अशा पद्धतीचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते सुरुवात झालेले आहे. तसेच जे विद्यार्थी डिप्लोमा रिलेटेड आहे, ज्यामध्ये डी-टी-एल सारखे डिप्लोमा असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड पी-जी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, पी-जी डिप्लोमा इन टॅक्सेशन, पी-जी डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस अशा पद्धतीचे जे काही डिप्लोमा रिलेटेड अभ्यासक्रम आहे त्यांचे देखील परीक्षा फॉर्म सुरुवात झालेले आहे. तर यावरून तुम्हाला निश्चित समजले असतील की कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहेत. एक महत्त्वाची सूचना, जे विद्यार्थी आता शैक्षणिक वर्ष 2024-25 ला प्रथम वर्षातले बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, नंतर बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, नंतर बी-बी-ए सी-ए, बी-बी-ए, बी-बी-ए सी-ए, बी-बी-ए आय-बी, नंतर बी-सी-ए सायन्स, बी-सी-ए कॉमर्स, त्यानंतर बी-कॉम इन बी-ए, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए या वर्गाचे जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहे, त्यांचे परीक्षा फॉर्म अद्याप सुरुवात झालेले नाही. ओके. 2024 पॅटर्नचे. ठीक आहे. आता जे सुरुवात झालेले आहे फर्स्ट इयरचे ते 2019 क्रेडिट पॅटर्नचे बॅकलॉगचे परीक्षा फॉर्म हे सुरुवात झालेले आहे आणि एस-वाय-टी-वायचे रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग परीक्षा फॉर्म हे सुरुवात झालेले आहे. बाकी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधी सुरुवात होतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इंजिनिअरिंगचे परीक्षा फॉर्म, त्याचबरोबर फर्स्ट इयरचे जे काही फॉर्म आहे ते 8 मार्चपर्यंत सुरुवात होतील. मॅक्सिमम 10 मार्चच्या आसपास हे काही अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे. एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी यांचे देखील परीक्षा फॉर्म येत्या 8 दिवसात म्हणजे 8 मार्चपर्यंत 5 ते 8 मार्चच्या आसपास हे स्टार्ट होण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी एम-बी-ए नंतर बाकीच्या काही अभ्यासक्रमाचे आहे यांची परीक्षा फॉर्म हे 15 ते 20 मार्चच्या आसपास स्टार्ट होणार आहे. बाकी लॉच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म, बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे किंवा फार्मसी रिलेटेड जे काही अभ्यासक्रमाचे फॉर्म आहे ते देखील आता 10 मार्चच्या आसपास स्टार्ट होण्याची शक्यता आहे. जे अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू होतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देणार आहोत. त्यामुळे ते देखील तुम्ही काळजीपूर्वक मेसेज बघत चला. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि इतरांना देखील आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. तर कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झाले आणि कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरुवात होणार आहे किंवा कधी सुरुवात होतील याची बाबतची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आपण परीक्षेचे हॉल तिकीट बाबत माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा फॉर्मची अंतिम मुदत ही 15 मार्चच्या आत संपणार आहे, अशा विद्यार्थ्यांचे चे हॉल तिकीट हे 17 ते 20 मार्च 2025च्या आसपास जनरेट होणार आहे. त्यामध्ये तुमची नेम लिस्ट, तुमचे हॉल तिकीट, तुमची समरी ही सर्वची जी काही डेटा आहे, तो तुमच्यापर्यंत 20 मार्चच्या आसपास जनरेट होणार आहे. तुमची परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे? तर आपणास माहिती आहे की इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या परीक्षा इनसेमच्या परीक्षा या 10 मार्चपासून सुरुवात होत आहे. तर बाकी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी आणि तत्सम अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी जसं की बी-सी-ए, बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, नंतर बी-बी-ए, बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए यांच्या प्रोजेक्ट रिपोर्ट व्हायवा, नंतर प्रॅक्टिकल, ओरल ह्या जे काही होणार आहे, ह्या दिनांक
20 मार्च 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होणार आहे. एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीच्या फील्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑन जॉब ट्रेनिंग या परीक्षा 9 एप्रिल पासून पुढे स्टार्ट होणार आहे. आता तुमची विद्यापीठाची परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे? बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए-सी-ए, बी-एस-सी कम्प्युटर सायन्स आणि तत्सम अभ्यासक्रमाच्या विद्यापीठाच्या जे काही परीक्षा आहेत, त्या 9/4/2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होतील. अगोदर कदाचित टी-वायच्या परीक्षा असतील आणि नंतर एस-वायच्या परीक्षा असेल. फर्स्ट इयरच्या परीक्षा कॉलेज लेव्हलला 9/4 पासून स्टार्ट होणार आहे. ओके. एस-वायच्या परीक्षा जर का टी-वायच्या अगोदर घेतल्या, तर एस-वायच्या परीक्षा या 15 एप्रिलच्या पुढे किंवा 20 एप्रिलच्या पुढे होणार आहे आणि एम-ए, एम-कॉम, एम-एस-सीच्या सुद्धा परीक्षा या 20 एप्रिल 2025च्या पुढे आसपास होणार आहे. सविस्तर माहितीसाठी म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी सुरुवात होतील, या सर्व संबंधात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. तिथे तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आता परीक्षा फॉर्म सुरुवात झालेले आहे आणि अपार आयडी अपडेट करायला सांगितलेला आहे. तर अपार आयडी म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याला एक दुसरं नाव सांगितलेलं आहे. ते म्हणजे वन नेशन, वन स्टुडंट आयडी. ओके. यामध्ये तुमच्या अभ्यासक्रमाचे जे काही क्रेडिट आहे, ते तुमच्या अपार आयडीमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर थ्रू अपार आयडी काढून घ्या आणि तो कसा काढायचा त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि तो तुम्हाला जर का एक्झाम फॉर्मला अपडेट केला नसेल, तर तो कसा करायचा यासाठी 2 पर्याय आहे. एक तर तुमच्या प्रोफाइलमध्ये अपडेट प्रोफाइल जर का ऑप्शन दिसत असेल, तिथे तुम्ही अपडेट करा. अदरवाईज तुमच्या प्रोफाइलला लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये तिथे ॲक्शन कॉलममध्ये अपडेट ए-बी-सी आयडी अपार आयडी दिसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता. आता काही विद्यार्थी म्हणतील, की "सर आम्ही या अगोदरच ए-बी-सी आयडी अपडेट केला. ए-बी-सी आयडी आणि अपार आयडी दोन्ही नंबर सेम दिसताय. मग काय करावं?" तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही जरी सेम दिसत असले, तरी सुद्धा तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट करा, की तुमच्या डिजिलॉकरमधून अपार आयडीची माहिती अपडेट करा आणि एक आधार कार्ड सारखा दिसणारा अपार आयडीचा जो काही फोटो आहे, तो तुम्ही काढून घ्या. तुमच्याकडे जर का जुना फक्त त्याच्यावर ए आयडी असंच नाव असेल, तर ते चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला अपार आयडी असं नावच तुमच्या आयडीवर आलं असेल, तरच तुमचा अपार आयडी हा जनरेट होईल आणि तोच आयडी तुमच्या एक्झाम फॉर्मला द्या. अन्यथा आपले क्रेडिट जमा होणार नाही. याची काळजीपूर्वक आपण खात्री करून घ्या. अदरवाईज होणाऱ्या नुकसानीला विद्यार्थी स्वतः जबाबदार असेल. काही महाविद्यालयांनी सेमिस्टर फर्स्टचे, थर्डचे, फिफ्थचे परीक्षा फॉर्म भरताना ए आयडीच्या जागी आपला आधार नंबरच टाकलेला आहे. पण आता त्यांचे जे काही क्रेडिट आहे ते त्या अपार आयडीमध्ये जमा करायचे असतील तर ते होणार नाही. त्याकरताच अपार आयडी हा अपडेट करा. यापूर्वी कोणता टाकला असेल तर तो खात्रीपूर्वक बघा. तो जर का आयडीच टाकलेला असेल आणि आत्ताचा जो अपार आयडीवरचा आयडी जर का एक असेल, तर काही निश्चित पुन्हा अपडेट करण्याची आवश्यकता नाही. पण जर का बदललेला असेल, तर निश्चित तो तुम्ही अपडेट करू शकता. चुकीचा अपार आयडी टाकू नका. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला अपार आयडी बाबत माहिती दिली. सविस्तर माहितीसाठी अपार आयडीचा व्हिडिओ बघा. त्यानंतर परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ तो देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो देखील काळजीपूर्वक बघा. तिसरी महत्त्वाची सूचना, की फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन बाबत तुम्हाला माहिती सांगतो. मी म्हणेल, की तुम्ही फोटोकॉपी निश्चित मागा. पण फोटोकॉपी नंतर रिव्हॅल्युएशनला टाकताना महत्त्वाची काळजी घ्या. नंबर 1 की फोटोकॉपीमध्ये तुमचे सर्व पेपर क्वेश्चन जे काही आहे ते चेक केले का नाही याची खात्री करा. जर चेक केले नसतील तरच तुम्हाला फोटोकॉपीला अप्लाय करायचा आहे. दुसरं फोटोकॉपीमध्ये तुम्हाला त्या आन्सर बुकमध्ये कदाचित आतल्या पेजेसवरती एखाद्या क्वेश्चनला तुम्हाला 5 मार्क दिलेले आहे आणि त्या पेपरला 1 नंबरला ओढताना 3 किंवा 4च मार्क ओढले गेले. म्हणजे हे थोडक्यात डिस्परन्सी निर्माण झालेली आहे. ओके. तर त्यावेळेस तुम्ही काय करा, फोटोकॉपीला टाका. पण कदाचित एखाद्या प्रश्नाला मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, की जिथं 4 पैकी त्या एक्झामिनरनी, मॉडरेटरनी 2च मार्क दिले आणि तुम्ही पुन्हा अप्लाय करायला जाताय, तर ते चुकीचं होणार आहे. तसं अप्लाय करता येणार नाहीये. ओके. तर त्याकरता तुम्ही फोटोकॉपीला टाकल्यानंतर रिव्हॅल्युएशनला टाकायचं नाही, की त्यासाठी या 2 महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक बघा. त्यानंतर खरंच रिव्हॅल्युएशनला टाकावं का? तुमचा निकाल अपडेट होईल का? होण्यासाठी किती कालावधी लागेल? तर किमान 1 महिना लागेल आजच्या डेटपासून हे सांगतो. तोपर्यंत तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन येतील. त्यामुळे तुम्हाला टाकायचं किंवा नाही टाकायचं आणि आउटपुट भेटेल का नाही याची काळजीपूर्वक खात्री करा आणि नंतरच रिव्हॅल्युएशनला तुम्ही टाकू शकता. अन्यथा तुमचे एक्झाम फॉर्मसाठी सुद्धा तुम्हाला फी भरावीच लागणार आहे आणि रिव्हॅल्युएशनलाही तुम्हाला फी भरावी लागणार आहे. त्यामुळे तुमचं डबल नुकसान व्हायला नको म्हणून शक्यतो फोटो कॉपी नंतर रिव्हॅल्युएशन टाकताना थोडासा विचार
करा. तर या सर्व सविस्तर माहितीसह आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह भेटणार आहोत. तोपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.